टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा येत्या रविवारी 27 तारखेला भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशाच्या नियोजनासंदर्भातच त्यांनी आज भाजप कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, चर्चा झालेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सुनील बागुल यांच्यासोबत अजय बागुल, मामा राजवाडे आणि आपल्याला भाजपचे पदाधिकारी देखील बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत सुनील बागुल आहेत। नाना, येत्या रविवारी आपला भाजपमध्ये प्रवेश होतोय, या संदर्भात काय आपली आज या ठिकाणी नियोजनाची चर्चा झाली? 27 तारखेला रविवारी आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि त्या प्रवेशाचं नियोजन करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आता उपस्थित आहे। भारतीय जनता पार्टीचे शहराचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि कोर कमिटी यांच्याबरोबर आता आमची मीटिंग झाली। मीटिंगमध्ये प्रवेश कसा करायचा, प्रवेशाचं नियोजन कसं असलं पाहिजे, लोकांची बसण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे, होल्डिंग कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवर तंतोतंत चर्चा झाली, मीटिंग झाली आणि आता प्रवेशाचा मार्ग एकदम पूर्णपणे मोकळा झालेला आहे। त्याचं नियोजन पण पूर्ण झालेलं आहे आणि 27 तारखेला 1 वाजता आमचा प्रवेश हा निश्चित झाला आहे। नक्कीच आपल्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे देखील आहेत। मग आपल्याला अत्यंत महत्त्वाचं जे पद आहे त्या ठिकाणी शहर प्रमुखाचं मिळालं होतं, त्यानंतर आपण बघितलं अनेक गुन्हे दाखल झाले, त्यानंतर तक्रार मागे झाली, आता आपला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला, भाजप प्रवेश देखील निश्चित झाला आहे। 100% 27 तारखेला जो प्रवेश निश्चित झाला आहे, आमचे सर्व पदाधिकारी श्रमिक सेनेचे असतील किंवा बाकी कोणी इतर पदाधिकारी हे घेऊन आम्ही 27 तारखेला रविवारी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत। नक्कीच आणखी आपल्यासोबत कोणी ठाकरे गटातनं भाजपमध्ये प्रवेश करणार आहे का? बरेच लोक आहे, ती लिस्ट आम्ही बनवणार, तुमच्या समोर येईल ती लिस्ट। पुन्हा एकदा आपण सुनील बागुल यांच्याकडे जाऊयात। नाना, आपला प्रवेश होणार आहे, यासोबत काही महाविकास आघाडीतील अनेक घटक पक्षातील नेत्यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे। आपल्यासोबत कोणाकोणाचे प्रवेश होणार आहे? महाविकास आघाडीचे काही नगरसेवक आमच्याबरोबर येणार आहे, तसंच ग्रामीणचे काही पदाधिकारी आहेत, काही माजी आमदार आमच्याकडे येणार आहेत। अशा सगळ्या लोकांचा प्रवेश 27 तारखेला ठरलेला आहे। फक्त जे महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आमच्याबरोबर येणार आहे त्यांचं नाव ओपन करायचा अधिकार भारतीय जनता पार्टीला आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं नाव सांगू शकत नाही, पण भारतीय जनता पार्टीची कोणाची मुलाखत घेतली ते नाव निश्चित तुम्हाला सांगतील। नाना, आता मी मुलाखत घेतोय ते देखील भाजपमध्ये प्रवेश करतायत, तुम्ही देखील आता भाजपचेच झालेले आहात, त्यामुळे नाव सांगू शकता? नाही, मी जोपर्यंत माझा प्रवेश होत नाही ऑथराईज, तोपर्यंत बोलण्याचा अधिकार मला ऑथराईज नाही आहे। मी स्वतःला जरी आता म्हटलो की मी भारतीय जनता पार्टीत आहे, त्यांच्या कार्यालयात आहे, मी पूर्वश्रमीचा भारतीय जनता पार्टीत होतो, हे सगळी गोष्ट बरोबर आहे, पण जे काही नावं आहे, ज्यांचे प्रवेश आहे ते सांगण्याचा अधिकार आत्ताचे जे लेटेस्ट पदाधिकारी त्यांचाच आहे। आणखी एक प्रश्न असा होता की आता आपण संपूर्ण या प्रकरणात तर ठाकरे गटातनं आपली हकालपट्टी झाली, आपला भाजप प्रवेश आता निश्चित झालेला आहे, आपल्यासोबत श्रमिक सेना देखील आहे, त्यामुळे आपल्या भाजप प्रवेशानं ठाकरे गटाला किती मोठा फटका बसेल? ठाकरे गटाला फटका बसेल नाही बसेल हे मला नाही माहिती, कारण असे अनेक लोक प्रवेश करत आहेत आणि त्याच्यामुळे ते ठाकरे गटाचे जे पदाधिकारी त्यांनाच कळेल फटका बसतो नाही बसेल, पण निश्चितच आम्ही इकडे आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि जो नारा आमचे जे गिरीश महाजन साहेब यांनी दिलेला आहे 100+ तो करायचा प्रयत्न करू। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं सुनील बागुल आणि मामा राजवाडे आपल्यासोबत होते। जो गिरीश महाजन यांनी नारा दिलेला आहे 100+ तो करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं देखील सुनील बागुल यांनी सांगितलं आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।